हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या दत्त मंदिर रोडवर सलमान पटेल हा पत्नी, आई आणि मुलीसह राहत होता। तो शिरोली MIDCत एका कंपनीमध्ये नोकरी करत होता। सांगली जिल्ह्यातील तासगाव इथल्या आयुब गुलाब मुल्ला यांची मुलगी आयेशा हिच्याशी डिसेंबर 2019 मध्ये विवाह झाला होता। आयेशा सलमानच्या मावशीची मुलगी होती। रक्ताच्या नात्यातली असूनही लग्न झाल्यापासून पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीत वाद सुरू होते। त्यांना 2.5 वर्षाची एक मुलगी सुद्धा आहे। 22 जूनला सलमान घरी आल्यानंतर पुन्हा त्या पती पत्नीमध्ये वाद झाला। रागाच्या भरात तो बाहेर गेला, मात्र रात्री परत आल्यानंतर त्यानं पत्नीला मारहाण करत पुन्हा वाद घालायला सुरुवात केली। यावेळी सलमानची आई जहीरा हिनं वाद मिटवला होता। पुन्हा रात्री 12 वाजेपर्यंत त्यांच्यात वाद सुरू राहिला। अखेर संतापलेल्या सलमाननं मसाला वाटण्याचा दगड पत्नी आयेशा हिच्या डोक्यात घातला आणि सलमान बाहेर निघून गेला। सासू जहीरा हिनं खोलीत जाऊन पाहिलं असता आयेशा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। तिनं आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी आयेशाला CPRमध्ये उपचारासाठी दाखल केलं, पण उपचार सुरू असतानाच 26 जून रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला। याबाबतची फिर्याद आयेशाचे वडील अबू गुलाब मुल्ला यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। संशयित सलमानला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील करतायत।